प्राप्त प्रसंगी प्राप्त चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्वभूषण वैराग्य मूर्ती देहू निवासी पंचम वेद निर्माते जगत उद्धारक जगत वंदने जगद्गुरु तुकोबाराय यांचे पट शिष्य निळोबाराय यांचा हा 4 चरणाचा अभंग विठाला अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह समस्त ग्रामस्थ मंडळी निळा यांच्या वतीने माझ्याकडे आलेली ही आजच्या दिवसाची कीर्तन सर्वांना नारदाच्या गादीवरून मनोभावे वंदन करतो विठाला। निळोबाराय सांगतात जगाचा बाप ब्रह्मांडाचा धनी स्वतःला कामारी म्हणून घेतो आणि दास्यत्व भक्ताच्या घरी करतो मनवी कामारी दास्य करी त्यांच्याद्वारे। हो ब्रह्मांडाचा धनी। सध्याच्या काळामध्ये नौकराला नौकर म्हणलं तर लाज वाटते, पण हा किती मोठा आहे महाराज। तुझी यासतेने वेदासी बोलणे सूर्यासी चालणे तुझी या बळे। ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी असून सुद्धा तो स्वतःला कामारी म्हणून घेतो। हे त्याचं मोठेपण आहे विठाला विठाला। का भक्ताला तो कामारी भक्ताचा म्हणून घेतो? कारण त्याला भक्त तितके आवडतात। जगात त्याला भक्त सोडून दुसरं काहीच आवडत नाही महाराज। प्रत्येक माणसाची काही ना काहीतरी आवड असते। मला वाटतं आवड नाही असा एकही माणूस जगात। मग काही माणसाला पैसा आवडत असेल, काही माणसाला स्वतःची पत्नी आवडत असेल, त्याच्या पत्नीला दागिने आवडत असतील। आवड भिन्न भिन्न आहे, पण प्रत्येक माणसाला काही ना काहीतरी। एक जण म्हणला महाराज मला काहीच आवडत नाही। मी म्हणलं तुला काही जरी आवडत नसेल, मला काहीच आवडू नये हे तरी तुला आवडतंयच ना। म्हणजे आवड नाही असा एकही जीव जगात नाही। तसं देवाला काय आवडतं? देवाला सगळ्यात जास्त जर काय आवडत असेल तर त्याला भक्त आवडतात। भक्त सकळ ही प्रीती त्यांच्या ठाई, सकळ ही प्रीती त्यांच्या सकळ ही प्रीती त्यांच्या ठाई। जीवापेक्षा जास्त त्याला भक्त आवडतात, म्हणून तो भक्ताच्या घरी दास्यत्व करतो। कोणाच्या घरी दास्यत्व केलं? आपल्या मराठवाड्यातलंच उदाहरण। पवित्र ते कुळ पावन तो देश, जेते हरीचे दास जन्म घेती। आणि या मराठवाड्यामध्ये शांती ब्रह्म पैठण निवासी नाथबाबाच्या घडी 12-36 वर्ष भगवंतानं काम केलं महाराज। मला तर वाटते नाथबाबाकडे 3 गोष्टी होत्या महाराज। नाथबाबा संत होते, नाथबाबा शांत होते आणि नाथबाबा श्रीमंत होते। लक्षात घ्या, काही जण संत आहेत शांत नाही। बरं काही जण शांत आहेत संत नाही, काही जण संत आहेत शांत आहेत श्रीमंत। पण आमचे नाथबाबा संत शांत आणि श्रीमंत होते महाराज। म्हणून तर वर्णन केलेले नाथबाबाचं सकल संता माझी राजा स्वामी
माझी राजा स्वामी एकनाथ माझा. श्रीमंत होते, निस्ते श्रीमंत नाहीत महाराज. श्रीमंत असून सुद्धा अंतःकरणात दया पाहिजे. ज्ञानोबा म्हणले श्रीमंती आणि दया एकत्रित कधीच नांदत नाही. एखाद्याकडे श्रीमंती आहे दया नाही, एखाद्याकडे दया आहे श्रीमंती नाही. आणि श्रीमंती दया जर एकत्रित जर नांदत असेल तर ज्ञानोबा म्हणले ते माणूस नाही, देवाची विभूती. जेथ जेथ संपत्ती आणि दया दोन्ही वसती आलिया एके ठाया, ते ते जाण धनंजया विभूती माझी. श्रीमंती आणि ज्याच्या अंतःकरणात दया आहे त्याच्याकडे श्रीमंती टिकून राहते. रावण श्रीमंत होता पण त्याच्या अंतःकरणात दया नव्हती म्हणून त्याचा बाजा वाजला. विठाला विठाला. किती उदार होते नाथ महाराज. परंपरेनं गोष्ट अशी सांगतात, चातुर्मासामध्ये 4 महिने एकनाथ महाराजाच्या घरी कीर्तन प्रवचन कथा वाड्यामध्ये चालायचे. आणि जेवढे काही श्रोते मंडळी कीर्तन ऐकण्याकरता येतील त्या प्रत्येक श्रोत्याला नाथबाबानं 5 किलो हरभऱ्याची डाळ आणि 5 किलो गुळाची ढेप दान द्यायची. दान 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 प्रत्येक श्रोत्याला. आता ती अपेक्षा तुम्ही आमच्याकडून करू नका बरं. आमचं हाय ते सगळं मातीत गेलं. आता तुम्ही सप्ते करायला ते तुमचे मोठे उपकार आहेत. 2-4 दिवसापूर्वी एक भजनाजींची पॅन्ट घालून माझ्या कीर्तनाला आला. मी आला असे काम कपडे घातले रे. ते म्हणला पहिले कपडे कुठं सांगीत पडले तेच गवसनच. म्हणजे इतकी अवस्था बेकार झाली महाराज. पण असं हो दिस जातील दिस येतील आणि आलेत ना महाराज. विठाला विठाला. प्रत्येक श्रोत्याला दान द्यायचे नाथ महाराज. आणि दान ते काय तुमच्या आमच्यासारखं नाही, आपणही दान देतो. लॉकडाऊनच्या अगोदर मी बी भागवत कथा भरपूर केल्या. इथं उद्धव महाराजही भागवत कथा करतात. आम्हालाही लोक दान देत नाहीत असं नाही. पण बायका दान तुरीच्या आमची डाळ अशी देतात उंदराच्या काना इतकलेच वाटे असतात. लय महाराज दान तर असं असतंय. मरी गाय बम्मन दान. पिसा देतात बघा बायका भागवत करायला. पिसा देतात ना तुमच्या इकडे? इमानदारीनं सांगा तुम्ही पिसा लय टिपटॉपचे देतात का? होय महाराज. भागवत करायला पिसा असे असतात, त्याला हळदीची बोट कुकाचे बोट त्याला न भिजलेल्या उदबत्यानं जळालेल्या. आमच्या घडी एक पोत भरलं होतं पिसानं. बायको म्हणली होय वा एवढ्या पिसाचं काय करू? मी आलो गोदडे शिव ना. काय करते तू पिसाचं? कुणी कुणी मोजा दीड त्याचं काहीच होईना. महाराज लग्नाचं असेल तर त्याला आयराव साडी देतात लोक. पण आमच्या बायकोला साडी अशी असती, डोसकं झाकलं तर पाय उघडे, पाय झाकले ते डोसकं उघडते. साडी पिसा एकी जागी राहतच नाही. हिन तिला तिनं तिला, हिन तिला तिनं तिला, नुसत्या घर फिरेच. आणि शेवटच्या दिवशी दक्षिणा असती. दक्षिणा तर लोक आम्हाला अशी देते, कोणतीचा कोपरा गेलेला, कोणती मधातून फाटलेली. सकाळी सकाळी आमच्या गावातला माणूस पुळक पाया पडा आला, दक्षिणा दिली, पाया पडला. मी आला तात्या कस काय कधीच दक्षिणा देत नाही. लय फिरलो गाड्या म्हणला माझा कुठंच चल म्हणजे जी चलून येते आम्हाला. इमानदारीने एका गावात मला अशी नोट दिलती गजानन महाराज, अशी नोट दिलती अर्धी 10ची आणि अर्धी 20ची. तिथं काय पाहायला टाइम असते का काय? लोक पाया पडू लागले दक्षिणा. तिथं कसं बघा लोक म्हणतील काय लाचार महाराज. इतकं लाचार नसून असलं तर दिसू तरी. पहिली गोष्ट असूच नाही. मी आपलं दक्षिणा देऊ लागले, लोक खिशात घातली, गाडीत बसले हौसानं नोटा मोजू लागलो. नेमकी नोट ती हातात आली. मी आता असंच पाहिलं. ड्रायव्हर म्हणला काय झालं महाराज? मी नोट बघ ना. ते म्हणला जाऊ द्या एखाद्या गिराईक तसं म्हणून सोडून द्या. मी नाही नोट चालवायची आपल्याला. म्हणलं कुठे चलतात? मी बघ ना कुठं चलतो. दुसऱ्या दिवशी आम्ही आळंदीला निघालो. रोडच्या कडीला हायवे टच किराणा दुकान होतं. त्याला म्हणलं गाडी थांबव. मी गाडीतून उतरलो. नोट अशी मोठी धरली, मोठी उघडी नाही. मला वाटलं धरीन दुकानदार गल्ल्यात टाकीन, पण ते दुकानदार आहे महाराज थोडा. मी म्हणलं दुकानदार 10 रुपयाचे बिस्किट द्या. ते अशी नोट उकलून पाहिली. ते म्हणलं महाराज नोट दुसरी द्या. मी म्हणलं अरे चुकलं गड्या, आता उघडं पाड्या झाकणच आहे ना. ती नोट तिथं सुद्धा चली. आळंदीला गेलो. आळंदीला एक आमचे सनेशी बाबा राहतात. बाबाचं दर्शन घेतलं. बाबाच्या हातात ती नोट दिली. बाबानं ती नोट खिशात घातली. दुसऱ्या खिशात हात घातला आणि 2000ची नोट मला दिली. मी म्हणलं अरे बाबाला नव्हतं आपण फसवायला पाहिजे होतं. 2000ची नोट बाबाने दिली. मी म्हणलं बाबा एवढे काय करायचे पैसे? राहू दे माऊली, मला तरी कोणी तुझ्याशिवाय मागणं पडून फुफुटावड. मला दया आली. मी म्हणलं बाबा मी तुम्हाला फसिलं ना राव. बाबा म्हणले काय झालं रे? मी म्हणलं मी नोट उकलून बघा ना. बाबा म्हणे मग मी बी उकलून पाय ना.
मैत्री 2 जाग्या चिटकेलेली, बाबाची 3 जाग्या, 100ची 200ची पुढी 2000ची मिळालं. शाबास विठाला. समर्पण आहे हो. माणसं माणसासोबत चॅप्टरपणा करते, सोडून द्या. काही माणसं देवासोबत सुद्धा चॅप्टरपणा करते. नारळ जर देवाला फोडलं आणि नासकं निघालं तर माणसं म्हणते नारळ देवाला इतका पागल देव होय, नासकं नारळ पाहून गेला. पण माणसं म्हणतात महाराज तुमच्या आमच्या जीवनामध्ये चांगलं समर्पण नाही म्हणून चांगली फळं आपल्या जीवनात येत नाहीत. विठाला विठाला. नाथ बाबा असं दान धर्म करायचे महाराज. एवढं होतं. परंपरेनं गोष्ट अशी सांगतात, भिकारी जरी आला तरी सोन्याच्या ताटात जेवत होता. ही नाथ बाबाची श्रीमंती. जाऊ द्या, ही संसारिक श्रीमंती. परमार्थिक श्रीमंती सांगू का नाथ बाबाची? कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळावंगी त्याचे पाये, अनन्य भक्ती भावे निळावंगी त्याचे पाये. स्वामी एक नाथा, स्वामी एक नाथा, भगवंतानं काम केलं महाराज. नाथ बाबाच्या समकालीन एक संत होते, त्या संताचं नाव आहे महाराज दासोपंत स्वामी आंबेजोगाईचे. आणि एके दिवशी तीर्थयात्रा करत 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 एकनाथ महाराज दासोपंत स्वामीच्या घरी गेले. त्या दासोपंत स्वामीचा अधिकार एवढा मोठा होता की त्या दासोपंत स्वामी बरोबर सोंगट्या खेळायला देव येत होता. सोंगट्या स्वामीचं मनोरंजन करण्याकरता. आणि स्वामीचा आणि भगवंताचा खेळ सुरू आहे. आणि तेवढ्यात नाथ बाबा आले. सेवकानं सांगितलं बाबा स्वामी. नाथ बाबा दारात आले. नाथ बाबा दारात आले ते शब्द ऐकल्याबरोबर महाराज भगवान अदृश्य झाले. गैरसमज झाला. दासोपंत स्वामीचा गैरसमज झाला. ज्या अर्थी नाथ बाबाचं नाव ऐकल्याबरोबर देव अदृश्य झाला त्या अर्थी नाथ बाबा दर्शन देण्याच्या योग्यतेचे नाही. नाथ बाबाला आत बोलवलं, पाद्य पूजा केली, दोघांची परमार्थिक चर्चा झाली. आणि नाथ बाबा म्हणले स्वामी येतो बर का. आणि स्वामीला वाट लावण्याकरता, नाथ महाराजाला वाट लावण्याकरता स्वामी आंबेजोगाईच्या बाहेर आले. आणि स्वामी म्हणतात महाराज थोडस घाई गडबडीमध्ये आलात तुम्ही, पुढच्या वेळेस येताना थोडस निवांत या. नाथ महाराज म्हणले मी तर येईन पण आता पैठणला आल्या, तुम्ही बी कधीतरी आमच्या वाड्यावर या ना. आणि तेच एक दिवस आमचे दासोपंत स्वामी पैठणला गेले. आणि पैठणला गेल्याबरोबर वाड्यावर गेले. तर वाड्यावर गेल्याबरोबर दासोपंत स्वामी आश्चर्यचकित झाले. का? कारण जो देव आपल्या बरोबर सोंगट्या खेळतो तोच देव नाथ बाबाच्या दारात चोपदार म्हणून उभा आहे. दत्त चोपदारी करीत असे. भगवान चोपदार म्हणून दारात उभे. त्यावेळेस भगवान म्हणतात दासोपंत स्वामी तुम्ही इथं? स्वामी म्हणले मी इथं, पण तुम्ही केव्हापासून इथं? भगवान म्हणले स्वामी इथूनच तुमच्या घरी मी सेवा करण्याकरता येतो, कारण मी त्यांचा सेवक आहे. दासोपंत स्वामी म्हणले मग त्या दिवशी अदृश्य का झालात? देवानं सांगितलं स्वामी माझ्या मालकाची परवानगी न घेता मी तुमच्या घरी आलो, म्हणून माझे मालक दारात आल्याबरोबर मला अदृश्य व्हावं लागलं. हा अधिकार महाराज एकनाथ महाराजांचा आहे, म्हणून निळंबराय म्हणले तो स्वतःला कामारी म्हणून घेतो. अंदाश्यत्व भक्ताच्या घरी मनवी कामारी दास्य करी त्यांच्याद्वारे. तुमच्या आमच्या घरी दास्यत्व का करत नाही?
कारण भक्त त्यालाच म्हणतात महाराज, जन जगाचा संबंध तोडला आणि देवाशी संबंध जोडला. आणि जोपर्यंत जगाचा संबंध तुटत नाही तोपर्यंत देवाशी संबंध कधीच जुटू शकत. तुम्ही आम्ही माणसं कलियुगाचा तोटात नियम आहे महाराज. कलियुगात हुशार माणूस कोणाला म्हणते? ज्याला दुसऱ्याला चांगलं फसविता येते त्याला माणसं म्हणतात काय हुशार माणूस आहे. कोण? ज्याला जीवनात येऊन चांगली फसवेगिरी जमती त्याला माणसं म्हणतात हुशार माणूस आहे. बरं, हुशार नाही, नालायक आहे ते. त्याला वाटत असेल मी लय हुशार आहे. नाही नाही नाही, अरे जगाला दिसत नसल पण देव तराजू घेऊन बसलेला आहे महाराज. तुझ्या पापाची नोंद देव क्षणाक्षणाला करत असतो. म्हणून फसवणाऱ्या माणसाला वाटतं मी दुसऱ्याला फसवायलो. दुसरा फसवणूक तू स्वतः फसायलास, कारण पापाचा धोंडा तू तुझ्या स्वतःच्या पायावर मारून गेलास. पण माणसं तशाच लोकांना हुशार म्हणते. अशी माणसं गुलाबी निघाले शिवाजी बुवा. मी एकदा एकादशीचा दिवस औरंगाबादला रेलीनं कीर्तनाला जाऊ लागलो. आता रेलीत बसल्या एकादशीचा दिवस होता, काय खायला घ्यावं म्हणून मी भुईमुगाच्या शेंगा घेतल्या इकत. आता तिथं रेलीत बसल्यावर खाची बी लाज वाटू लागली, कारण खावं कशा महाराज लोकांना जरा जपून वागावं लागते. लोक कीर्तनात काय बोलत नाहीत आणि कीर्तन झाल्या निंदा केल्याशिवाय. आता मी एवढं आळडू आळडू कीर्तन करावलं, एखाद्याला जर ज्ञानच नसेल ना ते सकाळी म्हणते रातचा महाराज लईच आळडू आळडू बोलू लागला रे. दुसरं म्हणते ते खाल्लेलं कुठे जिरवी, असं टोचून बोलतात माणसं. तसं मी म्हणलं आता शेंगा कशा घ्यावं. पाठीमागे एक माणूस उभा होता, ते म्हणला महाराज शेंगा घेतल्यात खात नाहीत. मी म्हणलं खाऊ वाटायल्यात मध्ये टरपलं कुठं टाका. ते म्हणला पुढच्याच्या खिशात टाका ना. अरे मी म्हणलं कळन ना त्याला. म्हणलं अजिबात कळत नाही. मी म्हणलं कळन ना. मला अजिबातच कळत नाही. मी म्हणलं कसं काय कळत नाही. ते म्हणला 2 घंटे झालं मी तुमच्या खिशात टाकायला लागलो, तुम्हाला कळतंय का? काय माणसं हुशार निघाली. माणसं असं वागायला लागलेत म्हणून त्याचं अनुकरण लहान लेकर करायला लागलेत महाराज. एका गावात तर मला लेकरानंच फसविलं मारुती मामा. गावाच्या शेजारी 7-8 वर्षाचं पोरग, कीर्तन होतं, बैठकीत बसलो. उन्हाळ्याचे कडक दिवस होते. ते पोरग मायापाशी आलं, मला म्हणलं महाराज चला आमच्या घरी चहा प्याला. अरे मी म्हणलं चहा सगळेच पाहिजे, ते दुसरं काहीतरी पाहिजे ना. ते म्हणलं मग ताक आहे आमच्या घरी आणू का? मी आण. ते पळत गेलं महाराज, ताकाचा तांब्या आणला. मी 1 तांब्या ताक पेलं, पण पोट मोठं असल्यामुळं गजानन एका तांब्यानं काय नाही झालं. त्याला म्हणलं दुसरा तांब्या. ते पळत गेलो, दुसरा तांब्या आणला. 2 तांबे मी ताक पेलं, पण जाताना त्याला हळूच पण मी म्हणलं बाळू तर 2 तांबे ताक पाजलंस मला तुझी आई तुला काय म्हणणार नाही का? ते म्हणला कशाला काय म्हणेल महाराज, त्याच्यात उंदीर मिळालेला होता. असा राग आला महाराज. तांब्या घेतला आणि भिताडात पडला. एवढ्यात ते पोरग म्हणतं आई महाराजांना संडासला नाही आता तांब्या बी फळला. म्हणजे तांब्या बी काय होता. लय अवघड महाराज. इतके हुशार, इतके हुशार लेकर हुशार. तुम्हाला वाटतंय का म्हातारी माणसं येडे? म्हातारी तर इतके हुशार. आता लॉकडाऊनच्या काळामध्ये आमच्या गावातले एक म्हातारा दवाखान्यात गेला. कडक कपडे होते. डॉक्टरला वाटलं रे श्रीमंत आहे काय की, डॉक्टरने त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह दिला. कपडे बघूनच ते देते. कडक कपडे असले ते पॉझिटिव्ह. त्याला पॉझिटिव्ह केलं. 10 दिवस दवाखान्यात राहिलं आणि 10 दिवसाला त्याचाच रिपोर्ट पुन्हा निगेटिव्ह दिला. ते म्हातारा हुशार होते. ते म्हणला डॉक्टर साहेब 10 दिवसापूर्वी मी पॉझिटिव्ह होतो ना आता निगेटिव्ह कसं काय आलो? ते म्हणलं बाबा तुम्ही 10 दिवसाच्या गोळ्या खाल्ल्या ना त्याच्यामुळं. त्यानं वरच्या खिशातून गोळ्या जशा तशा काढून दाखवल्या. हे बघ म्हणला तू ह्या गोळ्या. ते म्हणलं बाबा तुमचे 1.5 लाख भेटले, 75,000 तुम्हाला देतो, माझं कोणाला सांगू नका. इतकी म्हातारी हुशार निघालीत महाराज. विठाला माणसाचं चांगलं पाहिजे म्हणून बरेच जण म्हणाले आता कोरोनाची दुसरी लाट येणार आहे ना. 100% येणार आहे. नारदाच्या गादीवरून बोलायलो 100% येणार आहे. पण ते आमच्या करता नाही येणार. जैन ज्या हरामखोरानं गोर गरीबाला लुटलंय का. जैन 70 रुपये किलो तुरीची डाळ जैन 125 रुपये किलो विकली. त्याच्यानंतर सांगा ज्याने 20 रुपयाची इमल 50ला विकली. कशी हसारीत बघा त्याच्यातली. त्याच्यासाठी 100 चांगलं पाहिजे. तुम्ही जसं कर्म करता तसं फेडावं लागते. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. क्षणिक सुखासाठी आपल्या कोणी होतो नीती भ्रष्ट.
कोणी त्याग जीवन आपले दुःख जरी करला नष्ट सोड सोड माया सारी सोड सोड माया सारी आहे जग हे नश्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर कर्म चांगलं पाहिजे म्हणून देव बाह्यरंग कधीच बघत नाही हो अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची भाव का भूका हुमेता भाव ही पससार है भाव से मुझको भजेगा भाव से बेड़ा पार है भाव बिन कुछ भी वो देते मैं कभी देता नहीं भाव का भूखा हुए तो भाव ही बस सार है भाव से मुझको भजेगा भाव से बेड़ा पार है काही नलके का भाव से कारण तो का म्हणेवाला विठोबाची किंवा थोर प्रेमाचा भुकेला हाच दुष्काळ तयाला किंवा देवा कारणे भाव तस्मात त्याला फक्त भाव लागतो तुम्ही आम्ही बाह्यरंग बघतो तुमचा आमचा संसार चालला कशावर बाह्यरंगावर का अंतरंगावर मला सांगा तुमचं पोरग जर पोरगी पाहायला गेलं तर रूप पाहून पोरगी पसंत करते का गुण पाहून म्हणजे तुमच्याकडे कोणी गेलत नाही का आणखी रूप पाहून गुण त्यानं पाहिलेले असतात का नाही मग मी बऱ्याच पोरायला सांगत असतो चमडा चांगला असून उपयोग नसते माणसाचं मन चांगलं असलं पाहिजे म्हणून पाहता आलं तर मन पहा आमच्या इथे एक जणांना 22 पोरी नापास केल्या घरी खाला भाकरी नाही मग उगत लोकांच्या लेकराला नाव ठेवायचे कोणतीची हाईटच कमी आहे कोणतीची हाईटच जास्त आहे कोणतीची दातच बरी आहेत कोणती उन्हात गेल्यावर लालच पडायली कोणती जाडच दिसायली या करतो तरी कोणती पास त्याचं इतकं वय झालं आता त्याला कोणी पोरगीच देईना ते पुन्हा पोरगी पाहायला गेलं पोरीनं त्याला विचारलं तू नाव काय ते म्हणला वसंत ती म्हणली मला नाहीत पसंत पोरी 5 दिवस गेले पोरं आता एक भेटत नव्हतं तुम्ही दुसरी नापास कुठं करतात आता अवघड झाले आता पोरीला आली किंमत आणि पोरीच्या बापाला आले डिमांड आणि काय होणी 10-15 वर्ष पूर्वी पोरीचा बापाचा पाया पडत होता महाराज आमचं लेकरू पदरा त्यावेळेस पोराचा बाप म्हणायचं तुम्ही कुठे आम्ही कुठे आता जिरली का आता बळत जे हरी घालायला जे हरी ते म्हणला पुढच्या घरी यांना मन नाही नादी लागायचं म्हणून एक लक्षात घ्या मुलीच्या बापानं सुद्धा मुलगी देत असताना परिस्थिती न पाहता स्थिती पाहणं गरजेचं आहे काय पाहणं गरजेचं आहे परिस्थिती नाही स्थिती पाहणं गरजेचं आहे जुन्या काळातले लोक परिस्थिती पाहत नव्हते काय पाहत होते स्थिती पाहत होते स्थिती मुलगा माळकरी आहे का निर्व्यसनी आहे का घराणा माळकरी आहे का देऊन टाका मुलगी गरीब आहे असू द्या गरीब पण निर्व्यसनी आहे ना जुने लोक म्हणायचे अर्धीच असा म्हणतात कशी असा सुखाची असा कारण लोक एवढं विचार करायचे जुनी माणसं किती जरी श्रीमंत मुलगा असेल आणि तो जर व्यसनी असेल तर 1 दिवसात इष्टे टिकून खाऊ शकतो 1 दिवसात गरीबच असू द्या पण तो जर निर्व्यसनी असेल तर आज न उद्या होईल मोठा पण मुलगी गरीबालाच द्या असं जुने लोक म्हणत होते कारण जुने माणसं म्हणायचे माणूस पैशानं सुखी राहत नसतो माणूस संस्कारानं सुखी राहत असतो म्हणून जुन्या काळात लोक परिस्थिती पाहत नव्हते काय पाहत होते स्थिती पाहत होते आता तसं राहिलंच नाही आता कोण्या पोरीच्या बापाला विचारायचं पोरग कसं पाहिजे ते म्हणते पैशावाला पाहिजे नोकरीवाला पाहिजे त्यानं 2 टाइम बिन पाण्याची पेली तरी चालते आता कसं पाहिजे त्याला रोज फाट्यावून धरून आणावं लागलं तरी चालतंय मग आता कसं पाहिजे म्हणून सध्याच्या काळात परिस्थिती अशी का झाली मुलीचं लग्न झाल्याच्या नंतर ह्या अशा घटना घडायला लागल्यात का 6 महिन्यालाच मुलीनं फुकून घेणे औषध पिऊन मरणे आत्महत्या करून घेणे ह्या गोष्टी घडायला लागल्यात का त्याला जबाबदार सासरचे लोक नाही त्याला जबाबदार माहेरचे लोक आहेत तिचा बाप आहे का कारण तिच्या बापानं मुलगी देत असताना माणसं पाहिले नव्हते काय पाहिला होता पैसा पाहिला होता म्हणून पैशानं माणसं सुखी राहत नसते परिस्थितीनं माणसं सुखी राहत नसते स्थितीनं माणसं सुखी राहत असते म्हणून परिस्थिती न पाहता स्थिती पाहून द्या आणि आता पोरीच्या मायला तर एकट वाटायले पोरग कसं का असं ना मात्र त्याला मायबाप नसा हो ना आमच्या इथली बाई म्हणली महाराज आमच्या बबीला एखादं पोरग पाहणं
मी म्हणलं काकू काय पोरं पाहत हिंडतो का काय मी नाही तुम्हाला थापा ठेपा असते मी म्हणलं कसं पाहिजे पोरग तुमच्यासारखंच माळकरी असा 10-5 एकर जमीन असा आम्ही किती हुंडा द्यायला तयार आहेत महाराज मी म्हणलं बरं पण आमची एक अट आहे म्हणली का मी म्हणलं काय अट आहे तुमची म्हणली महाराज एकच अट आहे पोराला मायबाप नसो मी म्हणलं बापू छातीत दबली मग छाती पण मी बी महाराज माणूस आहे मी म्हणलं काकू एक पोरगा आहे गड्या तसं म्हणली कसं आहे मी म्हणलं जमीन जायजात भरपूर आहे पोरग निर्वेशनी सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत पण पोराची बी एक अट आहे म्हणली काय अट आहे मी म्हणलं पोराची अट आहे पोरीला मायबाप नसो बाई आम्ही काय इरीत उडी हाणाव का मी म्हणलं मग त्याच्या मायने फटकून घ्याव का तुला इरीत उडी हाणाव का त्याच्या मायने फुकून घ्यायचं होय विठाला तुम्ही आम्ही बाह्यरंग बघतो पण जगाचा बाप कधीच बाह्यरंग बघत आणि त्याला जर बाह्यरंग जर बघायचा असता तर मला सांगा दुर्योधनाच्या घरी काय कमी पदार्थ पाय केलते का ज्या वेळेस भगवान शिष्टाई करण्याकरता हस्तिनापूरला येणारे तसं दुर्योधनाला कळालं जय्यत तयारी केली महाराज रोड पासून ते महालापर्यंत फुलाची गादी केली स्वर्गातून अप्सरा आणल्या नाही ते महाराज ऐरावत घोडे काय 56 प्रकारचे पदार्थ देवाला केले पण भगवान आल्याबरोबर देवाने एकच विचारलं दुर्योधना तुझा सत्कार समारंभ पाहण्याकरता आलो नाही मी मग मला एकच सांग पांडवाचं राज्य तू देणार आहेस का नाही ते म्हणलं महाराज पांडवाचं राज्य तर देणारच नाही निदान 5 गावं दे ते म्हणलं 5 गावं सोडून द्या सुईच्या टोकावर बसणे की माती सुद्धा देणार नाही भगवान म्हणले देणार नाहीस ना मग घेणारच नाही युद्ध करावं लागेल तयार होय तयार आहे म्हणला भगवान लगेच वापस निघाले धृतराष्ट्र म्हणला महाराज जेवून जा 56 प्रकारचे पदार्थ केले भगवान म्हणले तुझ्यासारख्या पाप्याच्या घरचं जर मी अन्न खाल्लं तर माझी सुद्धा बुद्धी भ्रष्ट होईल भगवान वापस निघाले द्रोणाचार्याला आढळलं द्रोणाचार्य म्हणले देवा माझ्या घरी चला कोणाच्याच घरी जाणार नाही मग हस्तिनापुरातून तुम्ही उपवासी जाणार आहेत का भगवान म्हणले उपवासी बी जाणार नाही मग माझा एकच भक्त या हस्तिनापुरात उद्धवाला सांगितलं उद्धवा एका भक्ताच्या घरी जायचंय त्याचं नाव आहे विदूर उद्धव मनातली मनात विचार करू लागला काय देव येडाय म्हणला अरे 10 मजली बिल्डिंग सोडून दिली आणि विदुराच्या घरी विदुराच्या झोपड्यात 56 प्रकारचे पदार्थ दिले सोडून आणि विदुराच्या कन्या खाला भगवंतानं सांगितलं उद्धवा याचं मस्त 56 प्रकारचे पदार्थ आहेत पण खाऊ घालणाऱ्याच्या अंतःकरणात प्रेम नाही बडे बडे मंदिर कौन काम के भाव आदर नहीं पावे उद्धव जी चल विदुरा घर जावे उद्धव जी चल विदुरा घर जावे खाऊ घालणाऱ्याच्या अंतःकरणात प्रेम नाही कसं असतंय खाऊ घालणाऱ्याच्या अंतःकरणात प्रेम पाहिजे आपली माणसं खाऊ घालीत नाहीत असं नाही पण लय टोचून बोलते मला एक जणांना घरी जेवायला नेलं आणि बायकोला म्हणलं महाराजाला चपाती वाढ 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 चपाती वाढ त्याला पुन्हा भेटत नसती तू का हलकट समजायला लागलास का काय एक जणांना जेवण झालं मला विचारलं झालं का जेवण मी म्हणलं हो म्हणलं कस काय म्हणलं नंबर 1 घरी हेच खातात का आणि का गांजा गवत खातात होय काय माणसं बोलते महाराज आणि गरीबाच्या घरी जा महाराज गरीबाच्या घरी श्रद्धा असते कुडाचं घर असू द्या झोपडा असू द्या गरीबाच्या घरी श्रद्धा असते मारुती महा काय काय हलकट श्रीमंताच्या घरी सगळं असतंय श्रद्धा नसते
आम्ही लय फिरतो महाराज, कधी कधी आम्ही जातो मुंबई पुणे, याला माहिती. तिकडे गेल्याच्या नंतर बंगल्यात एंट्री केल्याबरोबर बायका पहिल्यांदा विचारतात, महाराज तुम्ही आलात ना? मला डोळ्यात माती पडली का, आलं तर दिसायला नाही. बरं बरं बरं, कुठून आलात महाराज? मला परभणी फार लांब असेल, मला उद्या जवळ आणतो, माझ्या बापाच्या हातात आहे. बरं बरं बरं, महाराज तुम्ही कीर्तन वगैरे करता? मी नाही उसं घेतले खुरपायला, काय धंदा आहे मला आता दुसरा. बरं बरं, महाराज तुम्ही जेवण वगैरे करता? मी म्हणलं हो. काय खाता जेवणात? गौऱ्या. काय खात असते? मी म्हणलं हाबरेटीचा कडबा, ज्वारीचा कडबा, उरलं सुरलं तर सरमाड सुद्धा हन्नार, ढिल्ला पडणार नाही. आणखीन काय घेणार? मला डोसक्यात दगड घालून घेणार, आता आणखीन काय घेणार? बाई स्वयंपाक करू लागली महाराज, कीर्तन झाले, किचन वाट्या पायात चपला घालून. मी म्हणलं घाल द्या आता, काय आडला हरीण गाढवाचे. बाई जेवायला वाढायला आली तरी तिच्या पायात चप्पल होती. मी म्हणलं बाई तुमच्या पायात चप्पल आहे? महाराज ती वाढायचीच आहे. मी म्हणलं वाढायची? अच्छा किती चपला आहे तुमच्या घरात? म्हणली वाढायची वेगळी, आंघोळीची वेगळी, बाजाराला जायची वेगळी, फिरायला जायची वेगळी. मला हाणायची असली तर तू तरी हाण आम्हाला, नाही तर आम्ही तरी हाणतो तुला. माणसं म्हणते सुशिक्षित झाली, याला सुशिक्षित म्हणत नाहीत. आमच्या परमार्थात सुशिक्षित त्याला म्हणतात, जे जे वडील जे जे करीती तयाम धर्म ठेविती. धर्माचरण करतो तो खरा सुशिक्षित आहे. विठाला दुर्योधनाच्या घरी 56 प्रकारचे पदार्थ होते, पण आचरण धड नव्हतं. म्हणून भगवान विदुर काकाच्या घरी आले. विदुर काकाच्या घरी काय खाल्लं भगवंतानं? प्रेमाच्या पोटी तुम्हाला सगळ्याला कथा माहिती आहे. भगवंतानं साल्ट सुद्धा प्रेमानं खाल्ले हो, साल्ट सुद्धा. सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई. त्याला फक्त प्रेम पाहिजे महाराज. का देव भक्त करता वेळा झाला? एक उदाहरण सांगतो. भजन करा विठाला विठाला. मेवाड प्रांतातली एक भक्त होती, रजपुताची कन्या होती, तिचं नाव आहे मीराबाई. मीराबाईनं टोकाची भक्ती केली महाराज. राजाची कन्या आहे, पण मीराबाईला लहानपणापासून संस्कार चांगले होते. जवळचे भगवान श्रीकृष्णाचं मंदिर आहे आणि दररोज राजा कृष्णाच्या मंदिरात दर्शन घेण्याकरता जायचा. 4-5 वर्षाची मीराबाई राजा बरोबर जायची. आणि संस्कार हे लहानपणीच लागत असतात महाराज. तुम्ही कितीही पुन्हा त्याला संस्कार लावण्याचे प्रयत्न करा, संस्कार लागत. मी त्या दिवशी त्या झिटॉकीजवर कीर्तन होतं त्यावेळेस मी सांगितलं, जेवढ्या काही माता माऊल्या कीर्तनाला येतात ते घरातले 4 कामं कमी करा, पण आपल्या घरातल्या चिमुकल्याला या देशाचा चांगला नागरिक घडवणं हे तुमच्या हातात आहे. म्हणून चांगले संस्कार लावा. आता संस्कारच नाही राहिले महाराज. एक जणांना मला घरी चहा प्यायला नेलं, पोराला बोलून घेतलं, पाप्या इकडे सांग ना वाटतं किती? ते म्हणला ना वाटतं 52. बाप बी तसा शहाणा होता. बापानं खिशातून 200 रुपये काढले. म्हणला जाय गोळ्या खाय, बिस्किट खाय, आईस कर. मी म्हणलं पोरग चुकीचं उत्तर देते, तुम्ही 200 रुपये देतात, मुस्कारात द्यायला पाहिजे. ते म्हणला पोरग तू आहे का? मग मी म्हणलं तूच. म्हणला मग तू शांत बस. मी म्हणलं कसं काय? ते म्हणला महाराज आमच्या खोडी आम्हाला माहीत असतात. मी म्हणलं कसं काय? ते म्हणला ते आता पोस्टर 9-8-35 म्हणत होतं, पैसे देऊ देऊ बाबांमध्ये आणले. जाते म्हणला 100-200 आणखीन. मात्र पोरग 72 वर येणारच. हो लय अवघड झालं महाराज. एका विद्यार्थ्याला शिक्षकानं उठीला, होट पाण्यात राहणाऱ्या 5 जलचराची नावे सांग. ते म्हणला बेंडूक. मास्तर म्हणला 1 बरोबर आला, आणखीन 4 सांग. ते म्हणला त्याची माय, त्याचा बाप, त्याचा भाऊ, त्याची बहीण. मास्तराला तर अटॅकच आला. पण मास्तराची खोड अशी होती, पप्या जर शाळेत नाही आला तर त्याला करमत नव्हतं. 8 दिवस पोरग शाळेत आलं नाही म्हणून 9व्या दिवशी मास्तर घरी गेला. मास्तर घरी आलेला पोराच्या आज्यानं बघितला, आजा म्हणला पप्या मास्तर घरी आला, लप लप लप. पप्या म्हणला बाबा तुम्ही लप. आजा म्हणला मला लपाय सांगतोस? ते म्हणला सांगितले मास्तराला, मग आजा गेला. 8 दिवस मी शाळेत येणार नाही. म्हणून लेकराला चांगले संस्कार लावा महाराज. आम्हाला जर आमच्या मायबापानं आळंदीला शिकायला जर नसतं घातलं, आमची सुद्धा हीच अवस्था झाली असती. पण उपकार हे ज्ञान बरायचे. म्हणून मी नेहमी सांगत असतो, हमें जो तुम्हारा सहारा न मिलता, भंवर में ही रहते किनारा न मिलता, किनारे पे भी तो लहराहट होती, अगर तुम न होते, अगर तुम न होते, हमें और जीने की चाहत न होती।
सुद्धा एखाद्या किनाऱ्याचा सहारा मिळू नये इतकी वाईट अवस्था झाली असती. पण उपकार ज्ञानोबरायचे काय द्यावे त्यासी व्हावे उतराई ठेविता पायी जीव थोडा. त्या मीराबाईवर संस्कार आपल्या बापाचे चांगले होते. राजानं दर्शन घेतलं की मीराबाईनं दर्शन घ्यायचं. आणि एक दिवस राजानं देवाच्या मूर्तीकडे बघितलं आणि एक वाक्य मुखातून बाहेर पडलं महाराज. कोणतं वाक्य? म्हणे देवाईचा करावा सांभाळ, म्हणे देवाईचा करावा सांभाळ, हसते विल्हाळ मीराबाई, हसते विल्हाळ मीराबाई. देवा तिचा सांभाळ करा तुम्ही. हे वाक्य आमच्या मीराबाईनं ऐकल्याबरोबर महाराज मीराबाईला वाटलं माझ्या बापानं माझं कन्यादान केलं. त्या दिवशीपासून मीराबाई सारखं भजन करू लागल्या. आणि कन्यादान करणं सगळ्यात मोठं पुण्य बरं. कोणाच्या हातानं कन्यादान होत? भाग्यवान माणसाच्याच हातानं कन्यादान होत असते. कारण भाग्यवान माणसालाच मुलगी होत असते. भाग्यवान मला दोन कोणाला होत नाहीत महाराज. किती कन्यादान करणं सगळ्यात मोठं पुण्य आहे सांग का? तुकोबाराय म्हणले एक कन्या दान देणं म्हणजे पृथ्वी दान दिले इतकं पुण्य. साळंकृत कन्यादान पृथ्वी दानाच्या समान. म्हणून एखादा बाप गरीब असेल महाराज, त्याला एक मुलगी दोन मुली तीन मुली, गरीब आहे तो बाप. कधी सप्त्याला पट्टी देऊ शकणार नाही, कधी भूदान देऊ शकणार नाही, कधी सुवर्णदान देऊ शकणार नाही, कधी अन्नदान देऊ शकणार नाही, कारण तो गरीब आहे. पण त्याच तीन मुली आपल्या गरीब बापाच्या पदरात कन्यादानाचं पुण्य टाकल्याशिवाय राहणार नाही. त्याला मुलगी म्हणते मुलगी. आणि सांग का, जेवढी मुलगी बापावर प्रेम करते का तेवढा मुलगा कधीच करत नाही. हे ध्यानात ठेवा. तुमची मुलगी बाहेर शिकायला असू द्या आणि मुलगा बी बाहेर शिकायला असू द्या, तुम्ही ज्या ज्या वेळेस मुलाला फोन करा त्या वेळेस मुलगा तुम्हाला एकच म्हणेन, बाबा तुम्ही मला पैसे पाठवून द्या. पण ज्या ज्या वेळेस तुम्ही मुलीला फोन करा त्या वेळेस मुलगी एकच म्हणेन, बाबा तुम्ही जेवण केलं का? म्हणजे मुलीचं लक्ष बापाच्या पोटाकडे असतंय आणि मुलाचं लक्ष बापाच्या नोटाकडे असते. कोण जास्त प्रेम करते? कोण? तुम्हाला सांगू का, ज्या वेळेस तुमचे हातपाय थकतील, ज्या वेळेस तुम्हाला उठता येणार नाही, बसता येणार नाही, तुमच्या नाका तोंडात माश्या जात्यान, त्यावेळेस तुमचा मुलगा तुमच्या जवळ सुद्धा येणार नाही. पण शपथ घेऊन सांगतो, तुम्हाला जर मुलगी असेल ना, तीच मुलगी स्वतःचं घरदार संसार सोडून आपल्या बापाची सेवा करायला आल्याशिवाय राहणार नाही. त्याला मुलगी म्हणते. अरे ती मुलगी गर्भात असलेली आपल्या आईला प्रार्थना करते, आई मला जन्म देऊ दे. तू जर मला जन्माला घातलंस तर तुझे उपकार माझ्याच्यानं कधीच फिटणार नाही. पण खरं सांग आई, तू जर मला जन्माला घातलंस ना, तुझ्याशिवाय मला या जगात सुद्धा कोणी नाही. सांग ना आई मला कोण वाचवणार, सांग ना आई मला कोण वाचवणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. ती मुलगी आपल्या आईला म्हणते, आई मला जर तू जन्माला घातलंस ना, मी काय करीन सांग का? होईल मी मोठी शिकून शिकून, मारील भरारी पाखरी होऊन, शाळेतून आल्यावर काम करणार, शाळेतून आल्यावर काम करणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार, सांग ना आई मला कोण वाचवणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. मुलगी आपल्या आईला म्हणते, आई मी आणखीन काय करीन सांग का, तू जर मला जन्माला घातलंस तर? राखी पौर्णिमेचा येईल गसन माझ्या जगाला, राख्या बांधीन दोन दोन, कुंकवाचा टिळा, कुंकवाचा टिळा कपाळी लावणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार, सांग ना आई मला कोण वाचवणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. म्हणून मुलीला जन्म
घरी घेऊन जा. मला सांगा, तुम्ही ज्या वेळेस तुमच्या आईच्या पोटात होतात त्यावेळेस तुमच्या आईनं जर हा विचार केला असता तर तुम्ही आज सत्यात दिसले असतात का? मग हे जर तुम्ही विचार जर केला तर मला वाटतं या देशामध्ये स्त्री भ्रूण हत्या थांबल. विठाला विठाला. त्या मीराबाईला वाटलं माझ्या बापानं माझं कन्यादान केलं. त्या दिवशीपासून सारखं भजन म्हणू लागलं. मेरा गोविंद गोपाल गाने लगे. भजन करायच्या मीराबाई. पग घुंघरू बांध मीरा नाची रे, पग घुंघरू बांध मीरा नाची रे, पग घुंघरू बांध मीरा नाची रे, पग घुंघरू बांध मीरा नाची रे. पायात घुंगर बांधून नाचून देवाचं भजन करायचं. आणि गावातले लोक निंदा करू लागले. पागल झाली, वेडी झाली, निंदा करू लागले लोक. आणि तुम्ही लक्षात घ्या, ज्या ज्या वेळेस तुम्ही या जगात चांगलं कार्य करता त्या त्यावेळेस तुमची जगात जास्त निंदा होईल. म्हणून चांगल्या माणसानं कधीच थांबायचं नाही. ज्या वेळेस तुमची निंदा होईल त्यावेळेस समजून चालायचं कुठंतरी आपली आता प्रगती सुरू झाली. दुःख मानायचं नाही. कारण लोक अपवादाला बघून कधीच घाबरून जायचं नाही. कधीच घाबरून जायचं नाही. 450 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज लोक अपवादाला बघून जर थांबले असते तर आज सप्ताह सुद्धा कुठं दिसले नसते. 450 वर्षापूर्वी जगद्गुरु तुकोबराय जर लोक अपवादाला बघून थांबले असते तर आज आपल्याला तुकोबरायच्या गाथ्यावर त्यांचे विचार आपल्याला घेता आले नसते. पण मोठी माणसं रडत बसत नसतात, मोठी माणसं लढत राहत असतात. सहन करा, सहन. निंदा करणारी माणसं तुमचं एक दिवस दर्शन घेतल्याशिवाय राहणार नाहीत. सब प्रकार बंदे मुसीबत के दिन चले जाएंगे, सब प्रकार बंदे मुसीबत के दिन चले जाएंगे, हंसी उड़ाने वालों के चेहरे एक दिन उतर जाएंगे, एक दिन उतर जाएंगे. म्हणून चांगलं कार्य करत चला, चांगलं कार्य करत चला. आणि निंदा करणाऱ्या माणसाचा अभेद कधीच करू नका. निंदा करणाऱ्या माणसाचे उपकार मानाव. कारण निंदा करणारा माणूस आपल्यावर जेवढे उपकार करतो तेवढे उपकार जगात दुसरा कोणीच करत नाही. किती उपकार करतो सांगा. आपली निंदा करून आपलं सगळं पाप तो स्वतःच्या डोक्यावर घेतो, स्वतः नरकात जातो आणि आपल्याला स्वर्गात पाठवतो. सांगा एवढे उपकार कोणी करील का भास्कर बुवा? म्हणून तर तुकाराम महाराज म्हणले, निंदकाचे घर असावे महाराष्ट्रात. बरोबर आहे का? असावे जिल्ह्यात, असावे तालुक्यात, असावे गावात सुद्धा नाही, असावे. एवढा मोठा फायदा आहे महाराज. किती मोठा फायदा आणखी सांग का. एखाद्या गुरुनं जर शिष्याकडे कपडे धुवायला दिले तर शिष्य साबण मागते. तेच कपडे धोब्याकडे दिले तर धोबी पैसे मागते. पण निंदक नावाचा माणूस पैसे घेत नाही, साबण घेत नाही आणि पाप रूपी कपडे धुवून दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून महाराज म्हणले, असो ऐसे कळ फार आम्हा दयाचे उपकार, करती पातकाची धुनी मोल न घेता साबणी. असू द्या ना. अहो निंदा करणारी माणसं कुठंतरी आपलं असलं पाहिजे. आपलं पाप कमी व्हायला लागले. मीराबाईची निंदा होऊ लागली. वाईट वाटलं महाराज राजाला. आणि एक दिवस राजाला कळालं, राजाला वाटलं आता आपल्या मुलीचं लग्न लावून द्यावं. म्हणून तोच राजा एक दिवशी राजपुत्र पाहण्याकरता, स्थळ पाहण्याकरता बाहेर गावी गेला. मीराबाई भजन करून आल्या. एकतारीवर भजन करायचे मीराबाई. भजन करू नये असं नाही, बायकानं भजन करावं. जनाबाईनं सुद्धा भजन केलं, मीराबाईनं भजन केलं, राधेनं भजन केलं, त्याला बंधन नाही. भजन जनाबाईनं केलं, पण कुठं केलं? बायकामध्ये बसून. पाठी मागे डोळे झाकून उभी ती जमीन. संप्रदायात काही आचारसंहिता आहेत, ती आचारसंहिता सांभाळली पाहिजे महाराज. बायका भजन करीत नाहीत असं नाही. बायकाचे अभंग असे असते ते कोणत्याच गात्यातले नसते. मग कीर्तन झाले एका गावात, एका बाईचा जागर होता. तिचा अभंग ऐकून मला 2 घंटे मळमळत झालं. महाराज तिनं अभंग तर असा म्हणला, पार्वती पार्वती महादेव संन्यासी कसा झाला गणपती. बापू अरे बापरे, तिच्या जीवेला सुद्धा सगळ्याची झोपी.
विठाला विठाला भजन महाराज आमच्या मीराबाई एकतारीवर भजन म्हणायच्या शपथप्रमाणे बावरी बावरी हाती घेऊन एक तारी मीरा भजन करी बावरी बावरी हाती घेऊन एक तारी मीरा भजन करी माणसं सध्याच्या काळात एकतारीवर भजन करते करीत नाहीत असं नाही बरेच माणसं एकतारीवर भजन करतात पण गांजा फुकून मया झोपडीचा बांबूलही किडका मया झोपडीचा बांबूलही किडका मई झोपडी मोडल बरका आणि फुलदेशी पेजला म्हणते बोकांडी झोपडी एका दिवशी पडायला पाहिजे विठाला विठाला मीराबाई भजन करून आल्या आणि विचारलं आपल्या आईला आई अगं बाबा कुठे गेले आईनं सांगितलं बाळा तुला स्थळ पाहण्याकरता वर पाहण्याकरता गेलेले मीराबाई म्हणले अगं आई पुनर्विवाह करणार आहेत का माझा म्हणजे लग्न झालं हो झालं ना लग्न कधी झालं येऊ दे घरी बाबाला विचारते आणि राजे घरी आले आणि संध्याकाळी बाबाला विचारलं बाबा कुठे गेलतात अगं मीरा तुझं लग्न करायचंय म्हणून तुला स्थळ पाहण्याकरता गेलतो मीराबाई म्हणल्या बाबा तुम्ही पुनर्विवाह करणार आहेत का माझं तर लग्न झालं तुम्ही माझं कन्यादान केलंय तेव्हापासून मी कृष्णाला पती मानते पती तेने केला से माझा अंगीकार नका दुजावर पाहू आता हो नका दुजावर पाहू आता एकच पती मी असं पाहिलंय बाबा तुम्ही कोण्या तरी एका मुलाबरोबर माझं लग्न लावून देणार तो मुलगा एक दिवस मरणार आणि आयुष्यभर मला कुंकू पुसून रडत बसावं लागणार त्याच्यापेक्षा मी एक पती असा पाहिलाय त्याच्यासोबत लग्न केल्याच्या नंतर एका जन्मात काय मला जन्मोजन्मी विधवा व्हायचं कामच नाही ऐसे पर को क्यों परूं जो जन्मे और मर जाए ऐसे पर को क्यों परूं जो जन्मे और मर जाए त्याच्यासोबत लग्न केल्याच्या नंतर मला विधवा व्हायचं कामच नाही इतका सुंदर जिनं भगवान श्रीकृष्ण पाहिला ती पुन्हा महाराज जिंच्या पेंटीवाल्या पोरासारख्या कशाला बघन महाराज आताच्या पोऱ्याचे थुत्र नसली गुटक्याच्या पुड्या खाऊ खाऊ आमच्या इकडे एक पोरग ईस पुड्या खात होतं इळाच्या मी म्हणलं मूर्खा नालाय का अक्कल नाही तुला गुटखा खातो ते म्हणलं जाय बापाला भेट नाहीत आमच्या तुला कोण मिळाले मी म्हणलं राहिलं लगेच त्याचा बाप पुढून आला आणि त्यानं गुटक्याची पुडी अशी मागं धरली मी म्हणलं आताच म्हणलास ना बापाला भेट नाही खाय ना बापाच्या पुडी ते म्हणलं महाराज बापाला भेटतो म्हणून गुटखा नाहीला पिला मी म्हणलं मग बाप इतका नालाय काय गुटखा दिसल्याबरोबर अर्धा गुटखा बाप मागत आहे म्हणून चांगल्या माणसाचा शोध घेऊ नका तुम्ही चांगलं बघा चांगली माणसं तुम्हाला शोधित येतील हो चांगली माणसं तुम्हाला शोधित येतील म्हणून संस्कार चांगले तुम्ही अगोदर चांगलं बघा ना मीराबाई म्हणल्या बाबा तुम्ही कोणासोबत विवाह करणार आहे मी एक सुंदर असं पाहिलाय की त्याच्यासारखं सुंदर जगातच कोणी नाही कोणीच नाही महाराज झरी की पगडी बांधे सुंदर आंखों वाला झरी की पगडी बांधे सुंदर आंखों वाला कितना सुंदर लागे बिहारी कितना लागे प्यारा कितना सुंदर लागे बिहारी कितना लागे प्यारा किती सुंदर आहे तो राजाला वाटलं आता हे असं ऐकत नाही आला इथे विष घालून इथला आईला मारून टाकावं म्हणून विषाचा प्याला महाराज हातात दिला आणि पे हातात घेतल्याबरोबर महाराज भीती वाटली नाही चिंता वाटली नाही पण दुःख एका गोष्टीचं वाटलं ज्या बापानं मला लहानपणापासून मोठं केलं ज्या बापाच्या अंगा खांद्यावर मी आज लहानाची मोठी झाले आज तोच बाप मला विष घालून मारण्याकरता तयार झालाय या गोष्टीचं दुःख वाटलं आणि मीराबाईच्या डोळ्यात पाणी आलं त्यावेळेस भगवान श्रीकृष्णानं मीराबाईला विचारलं अगं मीरा तू रडतीस तुझ्या डोळ्यात पाणी काहे तेरी आँखियों में पानी काहे तेरी आँखियों में पानी हो काहे तेरी
ओ मीरा प्रेम दीवानी, ओ मीरा कृष्ण दीवानी, दीवानी दीवानी मीरा दीवानी। का दीवानी झाली होती महाराज। विषाचा प्याला प्राशन केला पण परिणाम मीराबाईवर नाही झाला। मूर्ती झाली काळी देवाजीची, नाही बाधा झाली तयाची तेली, मूर्ती झाली काळी देवाजीची। मीराबाईवर आलेलं संकट देवानं घेतलं आणि देवाची मूर्ती काळी झाली। का झाली? कारण मीराबाईनं देवावर तेवढं प्रेम केलं होतं, तेवढं प्रेम केलं होतं। आता प्रेम कशाला म्हणायचं? प्रेमाची व्याख्या ज्ञानोबारायानं सांगितली, आवडी जे थपडे तयाची अवसरी पुढे पुढे, रिघो लागे हे घडे प्रेम ऐसे। प्रेम हे निस्वार्थ असतं, प्रेमामध्ये स्वार्थ नसतो। सध्याच्या काळात तरुण पोराला आणि तरुण पोरीला प्रेम कशाला म्हणतात याची सुद्धा व्याख्या कळत नाही। ते निघाला प्रेम करायला। आज कॉलेजमध्ये गेल्याच्या नंतर सगळा खर्च बापानं करायचा आणि पोरग स्टेटस ठेवतंय माय लाईफ माय जानू। अरे खुळखुळ्या, तुझी जानू डबल सिमचा फोन वापरती, तुला एकच नंबर माहिती, वळवळ करू। एका पोराने एका पोरीला मेसेज केला, ए हसत असेल तर हसू पाठव, रडत असेल तर आसू पाठव, झोपलेली असेल तर स्वप्न पाठव, जागी असेल तर शुभेच्छा पाठव। ती पोरगी त्याच्यापेक्षा गेलेली होती, ती म्हणली भांडे घासायला खरकटा पाठवू का? याला प्रेम म्हणते तर। अरे प्रेम करावं आमच्या मीराबाई सारखं, राधे सारखं। एक राधा एक मीरा दोनों ने शाम को चाहा, अंतर क्या दोनों की चाह में बोलो, अंतर क्या दोनों की चाह में बोलो। एक प्रेम दीवानी, एक दर्द से दीवानी, एक प्रेम दीवानी, एक दर्द से दीवानी। मीरा के प्रभु गिरधर नागर, राधा के मनमोहन, सगम पर पधम परे मग दर्शन रे रे ग मग पद पद देवावर केलं, देवावर। म्हणून देव वेडा झाला, म्हणून निळोपाराय म्हणले, ऐसा भक्तासी भुलला नाम घेता आतुडला। म्हणून त्या देवाला भक्त सोडून दुसरं काहीच आवडत नाहीत। अभंगाचं तिसरं चरण,
टाळी टाळी टाळी